तुम्ही निवेदन दिलेत, काय प्रमुख मागण्या आहेत, काय सांगाल? मागण्या म्हणजे हे कृत्य जे झालेलं आहे परवा, आणि जे लहान बाळ होतं 3 वर्षाचं, हे कृत्य फार भयानक होतं. आणि हे बाळ जे छोटं 3 वर्षाचं आपल्या आजोळी आलं होतं. आणि जो व्यक्ती आहे तो, त्याची नीच प्रवृत्ती इतकी घाणेरडी आहे की तो वासरू दाखवतो असं म्हणून जे बाळाला असं आम्ही दाखवून बाहेर नेलं आणि हे जे कृत्य केलं हे अशोभनीय आहे. त्यामुळे सगळ्या समाजात हे तीव्र संताप झालेला आहे. आणि जर या व्यक्तीवर तुम्ही ताबडतोब कारवाई करणार नाही तर हे आंदोलन जे ब्राह्मण संघातर्फे आम्ही केलेलं आहे ते हे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात करू. पण त्या व्यक्तीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे, ही सगळ्या म्हणजे महाराष्ट्राची पूर्ण मागणी आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन दिलं, काय चर्चा करण्यात आली? जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही हे निवेदन दिले, कारण यातर्फे जर आपण निवेदन दिलं तर ही कारवाई जवळजवळ लवकरात लवकर होऊ शकते आणि हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पडसाद उठू शकतात. जर तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर पुढचा पाऊल काय असणार तुमचं? पुढचं पाऊल असं आहे, कारण हे आंदोलन यासाठी तीव्र आम्ही नाही, हे कशामुळे निवेदन दिलं, जर हे निवेदनाचा तुम्ही काही विचार जर केला नाही तर हे आंदोलन अगदी मोठ्या प्रमाणात करण्यात येईल आणि हे आंदोलन तीव्र होईल असं आम्ही हे करतो. म्हणजे जोपर्यंत त्या व्यक्तीला शिक्षा होणार नाही आणि तो मोकाट फिरेल तर हे आंदोलन तीव्र होणार म्हणजे होणार, हीच आमची मागणी राहील.